तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अकोल्यातील 7 ते 8 किलोमीटर दूर असलेल्या बारलिंगा या गावात साक्षात हनुमान मंदिराचे दर्शन करायला। तर आता आपण मंदिराचे विश्वस्त दत्तराव यांना काही थोडक्यात माहिती विचारूया। तर नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत मंदिराचे विश्वस्त दत्तराव अवधूत नागरे। हे आपल्याला मंदिराच्या बद्दल थोडी काही माहिती देतील की मंदिर कधी निर्माण झालं व मंदिराचं अस्तित्व काय आहे। नमस्कार, मी दत्तराव अवधूत नागरे, मुक्काम बारलिंगा, पोस्ट खिळपुरी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील जागृत हनुमान संस्थान बारलिंगा। तर याच्याबद्दल माहिती काय विचारता? हे मंदिराची स्थापना म्हणजे कधी झाली, किती वर्ष जुनं मंदिर आता आहे? हे मंदिर जे आहे ते हे आम्हाला काही कल्पना नाही त्याची, पण ते आमच्या अंदाजानं ही जी मूर्ती आहे, हां, मंदिराला जीर्णोद्धारचा हा दुसरा का तिसरा आहे, अच्छा अच्छा, पण जी मूर्ती आहे ती मूर्ती बहुतेक आमच्या अंदाजानं 16व्या शतकातली आहे। 16व्या शतक, हां, म्हणजे शिवाजीचा काळ। अच्छा, हां, शिवाजी महाराज। शिवाजीचा काळ म्हणजे आपले रामदास स्वामीचं लग्नातून पळाले त्यांनी त्यानं प्रत्येक गावात, हिंदूच्या गावात जाऊन हां हां, बजरंगबलीची स्थापना केली होती। अच्छा, हां, तर आमचा अंदाज आहे की ती त्याची मूर्तीची स्थापना आहे। हां हां, आणि आमची जे बजरंगबलीची मूर्ती आहे हां, हे गरुडमुखी आहे। गरुडमुखी। आणखीन हे मंदिराचं म्हणजे परिचयात लोकांचं कसं म्हणजे गेलं हे मंदिर? नाही, हे आता 5 वर्ष अगोदर समजा हे मंदिराचं जीर्णोद्धार करणं सुरू केला। अच्छा, तर गावातील मंडळींनीच पुष्कळ मदत केली, तसेच बाहेरील मंडळींनी पुष्कळ मदत केली या मंदिराच्या, म्हणजे साहित्य समजा झालं समजा, अजून काम चालूच आहे याचं। आणि आम्ही असं ऐकलं आहे की या मंदिराची जी मूर्ती आहे, हां, प्रतिमा आहे, हां, ते जागृत आहे, म्हणजे प्रतिमा ते लोकांना नवसाला पावते। हो हो हो, असे किती उदाहरणं, हजारो उदाहरणं आहेत त्याचे, की तुम्ही तुमची इच्छापूर्ती, तुम्ही मनोभावात समजा त्याची कामना केली, तुमची इच्छापूर्ती झाली, तर इथं खूप कार्यक्रम होतात, नगर ओढण्याची याची त्याची। हो, तर बघ काका, एवढंच तुम्हाला विचारत होतं। ठीक आहे, धन्यवाद।